सगळ्यांचा नाश्ता करून झाल्यानंतर मी जेव्हा स्वतःसाठी नाश्ता घेऊन बसले तोपर्यंत नाश्ता थंड झाल्यामुळे खाऊ वाटत नव्हता. तरीही मी चुपचाप खाऊ लागले, कारण माझ्या सासरी हाच नियम आहे की पहिल्यांदा घरातील सगळ्यांनी खाऊन घेतल्यानंतर घरातील सुनांनी खायचं. आणि सासरीच काय, माझ्या माहेरी सुद्धा मी हेच पाहिलेलं. जोपर्यंत आजी होती तोपर्यंत आईचं काय धाडस की ती बाबांच्या आणि आजीच्या अगोदर जेवण करेल. ती तर त्या दोघांच्या आधी चहा सुद्धा पित नव्हती. हाच विचार करत मी नाश्ता करत होते. तेवढ्यात सासू म्हणाली, कधीपासून खात आहेस? उशिराच सगळ्यांचं खाऊन झालंय आणि तू आहेस की तासनतास खातच बसली आहेस. म्हातारी झाली आहेस का? तुझ्या तोंडात दात नाहीत का पटपट खायला? एवढी सगळी कामं पडली आहेत आणि या महाराणींना जेवणातून फुरसतच मिळत नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं, परंतु न चिडता म्हणाले, काय आई, तुम्ही पण ना, निदान खाताना तरी टोमणे मारू नका. सगळ्यांच्या शेवटी बसली खायला. माझं बोलणं ऐकून सासूबाई रागाने बघत म्हणाल्या, तुझं तोंडच तेवढं जास्त चालतंय, बाकी काही नाही. असं म्हणून रागाने तिथून निघून जाऊ लागल्या. परत माघारी फिरल्या. दिनेश झोपेतून उठलाय का नाही अजून? नाही आई, अजून तरी उठले नाहीत. अगं मग उठव ना, आज त्याच्या वडिलांनी सांगितलं होतं लवकर दुकानात यायला. हा मुलगा पण ना, जेव्हापासून लग्न झालंय एक नंबरचा आळशी आणि कामचोर बनलाय. हे सगळं असंच चालू राहिलं तर लवकरच या घराचं आणि व्यवसायाचं कल्याणच होईल. मी पुन्हा काहीतरी म्हणणार तेवढ्यात माझ्या मोठ्या जावेने इशारा करून मला शांत राहायला सांगितलं. म्हणून मी शांत बसले, पण सासूबाई शांत बसल्या नाहीत. माझ्या मुलाचं लग्न झालं आणि घरात ही मुलगी आली तेव्हापासून सगळी मिळकत बंद झाली आहे. हिचा पायगुण चांगला नाही. सासू बडबडत बाहेर निघून गेली. हे सगळं ऐकून मी हैराण होऊन गेले. तेवढ्यात थोरली जाऊ आली आणि म्हणाली, शांत हो, जास्त विचार करू नकोस. सासरे आल्यावर हे सगळे टोमणे ऐकून घ्यावेच लागतात. तू अजून नवीन आहेस म्हणून तुला यातलं काही माहीत नाही. हळूहळू तुलाही या सगळ्याची सवय होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मनावर घेऊ नकोस. जेवढा जास्त विचार करशील तेवढे जास्त दुःख होईल. माझ्याबद्दल थोडक्यात सांगते. मी सीमा, या घराची लहान सून. 6 महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालं होतं. मी उच्च शिक्षित आहे. माझ्या नवऱ्याचा चांगला बिझनेस आहे. माझ्या सासरी माझे सासू सासरे, दीर जाऊ, त्यांची 2 लहान मुलं आणि आम्ही दोघे पती पत्नी राहतो. सर्वजण खूप चांगले आहेत. मोठी जाऊ पण स्वभावाने चांगली आहे. जर सगळ्यात वाईट कोणी असेल तर ती मी आहे, कारण मला चुकीच्या गोष्टी सहन होत नाहीत. असं नाही की मी सासरी येऊन अशी बनले. लहानपणापासूनच मी स्ट्रेट फॉरवर्ड असल्यामुळे जास्त लोक मला पसंत करत नव्हते. माझ्या आईने मला कितीतरी वेळा समजावलं होतं की तू जे बोलतेस ते अगदी योग्य आहे, परंतु तुझी बोलण्याची पद्धत चुकीची आहे, म्हणून तुझ्या बोलण्याच्या पद्धतीत बदल कर. मी खूप वेळा प्रयत्न केला, पण माझ्याच्याने झालं नाही. कधी काही चुकीचं दिसलं किंवा ऐकलं की मला तोंडावर स्पष्ट आणि खरं खरं बोलायची सवय आहे. त्यामुळे माझे सासरचे मला पसंत करत नव्हते. त्यामुळे 6 महिन्यांतच मी एक चांगली सून बनण्याऐवजी एक वाईट सून बनून राहिले. याविरुद्ध माझी मोठी जाऊ लगेच रिॲक्ट होत नाही. ती शांतपणे तिच्याच कामात लागून राहते. त्यामुळे ती सगळ्यांची लाडकी सून आहे. तशी ती खरंच चांगली आहे. माझी इच्छा असूनही मी तिच्यासारखी बनू शकत नाही. हाच विचार करत होते तेवढ्यात मोठ्या जावेने येऊन विचारलं, आज लंचमध्ये काय बनवणार आहेस? मी म्हटलं, बिर्याणी बनवू का? अगं तिला काय विचारत आहेस? बिर्याणी मला आवडत नाही. त्यामुळे डाळ भात, रोटी भाजी हे सगळं बनव. पाठीमागून सासूबाई म्हणाल्या, ठीक आहे, मी सगळी तयारी करून ठेवते. तू आल्यावर जेवण बनव. ठीक आहे दीदी, मी जेवण बनवतच होते. इतक्यात माझ्या भावाचा फोन आला. म्हणाला, मी आणि बाबा तुझ्या घराच्या जवळच कामानिमित्त आलो होतो. तुला भेटायला येतोय. मला खूप आनंद झाला. हो दादा, तू आणि बाबा या. मी जेवण बनवतच आहे. जेवायला इकडेच या. हो चालेल, असं म्हणून भावाने फोन कट केला. मी आनंदाने हुरळून गेले. लग्नानंतर पहिल्यांदा बाबा घरी येणार होते. त्यामुळे मी खूप उत्साहित झाले होते. भाऊ आणि वडील येणार आहेत ही गोष्ट मी सासूला आणि मोठ्या जावेला सांगितली.
जाऊ तर खुश झाली, पण सासूचं तोंड पडलं. कदाचित माझ्या माहेरचे येणार आहेत हे तिला आवडलं नव्हतं, परंतु मी काहीच न बोलता किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवू लागली. थोड्या वेळातच मी सगळं जेवण बनवलं. मी माझ्या बाबांच्या आवडीचं वांग्याचं भरीत, खोबऱ्याची चटणी आणि गुलाबजामुन सुद्धा बनवले. तोपर्यंत माझे पतिदेव उठून चहा मागू लागले. तेव्हा मी म्हटलं, तुम्ही इतक्या उशिरापर्यंत झोपता आणि आई माझ्यावर ओरडतात. लवकर आवरून दुकानात जावा. बाबांनी लवकर यायला सांगितलंय. हो, मला माहीत आहे. जातो आवरून. ते रोजच लवकर यायला सांगतात. परंतु माझंही आयुष्य आहे. पतिदेव नाराजीच्या सुरात म्हणाले. इकडे स्वयंपाकघरात एवढे सगळे पदार्थ बघून डोळे मोठे करत मोठी जाऊ म्हणाली, एवढं सगळं न विचारता बनवलंस? आई नाराज झाल्या तर? असं काय बोलताय दीदी? आई का नाराज होतील? माझ्या घरातले पहिल्यांदा येत आहेत, त्यामुळे त्यांच्या आवडीचं जेवण तर बनवायलाच हवं. नाहीतर तेही म्हणतील, काय बेटी, सासरी गेल्यावर आपल्या वडिलांच्या आवडीनिवडी विसरलीस? तुझं एकदम बरोबर आहे, पण मला याची भीती वाटत आहे. कारण एवढ्या वर्षांपासून मी कधीही त्यांना न विचारता काहीच बनवलेलं नाही, आणि पाहुणे आल्यावर तर अजिबात नाही. अहो, असू द्या दीदी, नाराज झाल्या तर थोडंसं ऐकवतील. तसंही आई नेहमीच मला ओरडत असतात. असं म्हणून मी हसू लागले आणि दीदी पण. आम्ही दोघी बोलत असतानाच सासूबाई किचनमध्ये आल्या, हे बघण्यासाठीच की मी काय काय बनवलंय माझ्या वडिलांसाठी. त्या डोळे लाल करून सगळं बघू लागल्या. मी जे काय बनवलं होतं त्या सगळ्या पदार्थांची नावं सांगितली. ते ऐकून सासूबाई म्हणाल्या, कधी आपल्या सासरच्यांसाठी तर एवढं सगळं बनवत नाहीस. काय आई, शेवटच्या आठवड्यात तर बनवलं होतं. तसंही एवढे पदार्थ रोज थोडीच बनवायचे असतात. आणि राहिला प्रश्न माझ्या बाबांचा, तर पहिल्यांदा येत आहेत म्हणून काहीतरी स्पेशल असायलाच हवं ना. माझं बोलणं ऐकून सासूबाई तोंड वाकडं करून तिथून निघून गेल्या. थोड्या वेळातच वडील आणि भाऊ घरी आले. माझ्या सासूने सासऱ्यांनाही फोन करून कळवलं होतं, त्यामुळे तेही घरी आले होते. एकमेकांची विचारपूस केल्यानंतर एकत्र बसून सगळे जेवले आणि हॉलमध्ये बसून गप्पा टप्पा सुरू झाल्या. मग मी आणि जाऊबाई पण जेवायला बसलो. तेव्हा माझ्या वडिलांनी विचारलं, काय मग, माझी मुलगी चांगली आहे ना? तिचं वागणं तुम्हाला आवडतंय ना? सगळ्यांची सेवा करते का नाही? काही तक्रार तर नाही ना? वडिलांचं बोलणं ऐकून मी माझ्या जावेला म्हणाली, बघा दीदी, सासऱ्यांचं तर माहीत नाही, परंतु आई नक्कीच म्हणतील की बाकी सगळं तर ठीक आहे, पण तुमच्या मुलीची जीभ जरा जास्तच चालते. परंतु हे काय? वडिलांचं बोलणं पूर्ण होण्याअगोदरच सासऱ्यांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले, हे सगळं बोलणं तर नंतर होईल. आधी हे सांगा की अचानक कसं येणं केलं? इथे जवळच काम असल्यामुळे आम्ही बापलेक आलो होतो. म्हटलं मुलीला आणि तुम्हा सगळ्यांना भेटूनच जावं. तसंही सीमाचं लग्न झाल्यापासून यायला जमलं नव्हतं, त्यामुळे ती सारखं म्हणायची, तुम्ही मला भेटायला का नाही येत? मग आम्हाला कळवलं का नाही तुम्ही येणार आहात म्हणून? आम्ही जावई बापूंना फोन करून कळवलं होतं आणि सीमालाही माहीत होतं की आम्ही दोघेजण येणार आहोत म्हणून. तिने तुम्हाला सांगितलं नाही का? बाबांचं बोलणं ऐकून सासरे थोडे गंभीर झाले आणि म्हणाले, आधी तुम्ही मला हे सांगा की हे घर कोणाचं आहे? माझं आहे की तुमच्या मुलीचं आणि जावयाचं? हे तुम्ही काय बोलताय? घर तर तुमचंच आहे. मग येण्याआधी मला कळवायला हवं होतं की मुलीला आणि जावयाला? आता कळतंय की तुमची मुलगी अशी का आहे ते. जेव्हा बापच असा आहे तर मुलगी पण अशीच असणार ना. अहो, काय झालं आणि तुम्ही असं का बोलताय? कुठली गोष्ट कुठे घेऊन जाताय? ठीक आहे, जर तुम्हाला आवडलं नसेल तर इथून पुढे येताना तुम्हाला कळवल्याशिवाय येणार नाही, परंतु असं बोलू नका. आणि सीमानं असं काय केलंय? काय काय सांगू? एक गोष्ट असेल तर सांगितली असती. काही संस्कार केले नाहीत तुम्ही. एकदम बेजबाबदार आहे तुमची मुलगी. सासऱ्यांचं बोलणं ऐकून मी जेवता जेवता उठले आणि बाहेर जाऊ लागले, परंतु जावेने माझा हात धरून मला थांबवलं आणि मानेने इशारा केला की तू बाहेर जाऊ नकोस. मी बाहेर तर गेले नाही, परंतु जेवण मध्ये सोडून खोलीत आले, जिथून त्यांचं बोलणं व्यवस्थित ऐकायला येत होतं. सासऱ्यांचं अजूनही तेच चालू होतं. त्यांचं बोलणं ऐकून
भाऊ आणि वडील दोघेही गंभीर झाले. थोडा वेळ शांत राहिले आणि पुन्हा म्हणाले, असं काय झालंय? काय केलं माझ्या मुलीने? काय काय सांगू तुम्हाला? सगळ्यात आधी तर तुमची मुलगी कुणाचाही मान ठेवत नाही. सगळ्यात लहान आहे, परंतु घरात सगळ्यांशी असं बोलते की तीच सगळ्यात मोठी आहे. नवऱ्याला नावाने हाक मारते. अहो, आजकाल तर सगळ्याच मुली आपल्या नवऱ्याला नाव घेऊन बोलवतात. त्यात काय नाराज व्हायचंय एवढं? बाबांचं बोलणं ऐकून सासरे लगेच म्हणाले, मग याचा अर्थ तुमची बायको सुद्धा तुम्हाला नावाने बोलवते? हे बघा, ही पद्धत तुमच्या घरी असेल, माझ्या घरी नाही. तुमची मुलगी तिच्या सासूचंही एक बोलणं ऐकून घेत नाही. प्रत्येक गोष्टीत उलटसुलट प्रश्न विचारते. ही काय पद्धत झाली का सुनेची? प्रत्येक वेळी ही आपल्याच मनाप्रमाणे वागते. माझी बायको सगळं सहन करते म्हणून, नाहीतर हे घर कधीच तुटलं असतं. सासऱ्यांचं बोलणं ऐकून मला तर धक्क्यावर धक्के बसत होते. आतापर्यंत मी हाच विचार करत होते की फक्त माझी सासूच खडूस आणि कडक स्वभावाची आहे. पण इथे तर माझे सासरे सासूच्याही 2 पावलं पुढेच होते. मला त्यांचं बोलणं सहन होत नव्हतं. डोळ्यात अश्रू आले. मी लगेचच खोलीतून बाहेर आले, स्वतःची बाजू मांडण्यासाठी. परंतु पुन्हा एकदा माझ्या मोठ्या जावेने मला माझ्या हाताला धरून ओढलं आणि मला खोलीत बसवलं. सीमा, हा काय मूर्खपणा आहे? तू सारखं सारखं बाहेर जाण्याचा का प्रयत्न करत आहेस? मोठी माणसं बोलत असताना त्यांच्यामध्ये तू काय बोलणार आहेस? जावेचं बोलणं ऐकून मी म्हणाले, हे बघा दीदी, आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही. मी वाईट आहे ना, तर अजून थोडं वाईट होऊ दे. परंतु हे सगळं सहन करणं माझ्या आवाक्याबाहेर आहे. हो, माहीत आहे. परंतु आता शांत हो. ते बोलत आहेत ना, मग तू मध्ये बोलू नकोस. परंतु तरीही मी खोलीतून बाहेर जाऊ लागले. ठीक आहे, जाऊन बोल आणि आपल्याच वडिलांचा आणि भावाचा अपमान करून घे. मोठी जाऊ रागाने माझा हात झटकत म्हणाली. मग मी पुन्हा खोलीत येऊन बसले आणि रडू लागले. मला रडताना बघून माझी जाऊ ही रडू लागली. शांत हो, रडू नकोस. सासरमध्ये टिकणं एवढं सोपं नसतं. बाहेरचं बोलणं अजूनही सुरूच होतं. आता माझी सासू बोलत होती. माझी मोठी सून एवढी सुशील आणि संस्कारी आहे, काय सांगू. ती पण शिकलेलीच आहे ना. ती तर एका मोठ्या घराण्याची आणि एका मोठ्या ऑफिसरची मुलगी आहे. जेवढी तिच्या वडिलांना पेन्शन मिळते तेवढी तुमची कमाई सुद्धा नाही. गर्व जराही नाही तिच्यात. आणि एक तुमची मुलगी आहे. ज्या दिवशी माझ्या मुलाचं तुमच्या मुलीशी लग्न झालं आणि तुमची मुलगी माझ्या घरी आली, तेव्हापासून माझ्या घराची मिळकत बंद झाली आहे. खूप वाईट पैगुणाची मुलगी आहे तुमची. माझा मुलगा किती मेहनती होता, परंतु लग्नानंतर तर काम करायचं सोडून दिलंय त्यानं. माझ्या लहान लहान नातवंडांकडून काम करून घेते. अजून काय काय सांगू तुम्हाला. तुम्ही जर आम्हाला फसवलं. लग्नाआधी तर मोठं मोठं बोलत होता, माझी मुलगी अशी आहे तशी आहे. आता बघितलं, गेल्या 6 महिन्यांपासून तिचं खरं रूप. ते म्हणतात ना, डोंगर पोखरून उंदीर निघाला. सासूबाईंचं सगळं बोलणं ऐकून माझ्या वडिलांनी खाली मान घातली. ठीक आहे, आम्हाला जे बोलायचं होतं ते बोलून झालं. आता तुम्ही तुमच्या मुलीसोबत बोलून घ्या, असं सासरे म्हणाले. मग बाबांनी मला आवाज दिला, सीमा, बाहेर ये जरा. मी लगेचच बाबांच्या जवळ गेली. रागाने त्यांचे डोळे लाल झाले होते, जे बघून मी खाली मान घातली. बेटी, मी हे काय ऐकत आहे? तुझे सासू सासरे काय काय बोलतायत तुझ्याबद्दल? असं का वागत आहेस? मी आणि तुझ्या आईने तुला किती शिकवलं, किती समजावलं, तरीही तू अशीच वागतेस. बेटा, हे तुझं सासर आहे. इथे विचार करून प्रत्येक पाऊल उचललं जातं आणि प्रत्येक गोष्ट केली जाते. एवढी शिकली सवरलेली आहेस, तरीही एवढंही तुला कळत नाही. तुझ्या आईने दिलेले सगळे संस्कार विसरलीस. मी तर विचार केला होता की माझी मुलगी सासरी गेल्यावर तिच्या वागण्याने सगळ्यांचं मन जिंकून घेईल आणि आमचं नाव काढेल. परंतु आज हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं आणि खूप लाजही वाटत आहे. वडिलांचं बोलणं ऐकून माझी नजर खाली झुकली आणि कंठ दाटून आला. ठीक आहे बाळा, रडू नकोस. आताच तर तू नवीन आयुष्याला सुरुवात केली आहेस. थोड्याफार चुका झाल्या असतील. आतापर्यंत ज्या काही चुका झाल्या असतील त्याची माफी माग
आणि इथून पुढे तुझ्या हातून चुका होणार नाहीत याची काळजी घे. दिनेशचे आई बाबा, मी तुमचे हात जोडून माफी मागतो. माझी एकच विनंती आहे, माझ्या मुलीला मोठ्या मनाने माफ करा. इथून पुढे पुन्हा अशी चूक नाही करणार. मला माहीत आहे की माझ्या मुलीला स्पष्ट बोलायची सवय आहे, पण ती मनाने साप आहे. माझ्या वडिलांचं बोलणं ऐकून माझे सासू सासरे काहीच म्हणाले नाहीत, फक्त डोळे वटारून माझ्याकडे रागाने पाहू लागले. चल बेटी, माझ्या समोरच तुझ्या सासू सासऱ्यांची माफी माग. पण बाबा, माझं म्हणणं ऐकून तरी घ्या. वडील रागाने म्हणाले, तुझं काय ऐकून घेऊ? आधी मी सांगितले ते कर. चल पटकन, माफी माग सगळ्यांची. सॉरी बाबा, पण मी माफी नाही मागणार. किती बेशरम मुलगी आहे. आपल्या सासरी माझं नाक कापलं आणि तरीही हिला हिच्या चुकीची जाणीव नाही. वडील यावेळी रागाने दात खाऊन म्हणाले. ते ऐकून मी म्हणाले, बाबा, तुम्ही एक बाजू घेऊन निर्णय घेऊन मोकळे झालात. माझी बाजू ऐकून न घेताच मला माफी मागायला कसं काय सांगू शकता? तुम्ही फक्त माझ्या सासू सासऱ्यांचं ऐकून मला ओरडताय. तुम्ही एकदाही का नाही म्हणालात की बेटी, तुझं काय म्हणणं आहे? जरी माझी चूक असली तरी सुद्धा मला माझी बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आधी तुम्ही माझी बाजू ऐकून घ्या, मग तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. बाबा रागाने माझ्याकडे बघू लागले. हो बाबा, दीदी बरोबर बोलत आहे. एकदा तुम्ही तिचं म्हणणं तरी ऐकून घ्या. तिला नक्की काय म्हणायचंय ते. माझा भाऊ म्हणाला. तेव्हा बाबा म्हणाले, ठीक आहे, बोल, तुला काय बोलायचंय. मी बोलायला सुरुवात करणार त्याआधीच माझे सासू सासरे उठून निघून जाऊ लागले. प्लीज, तुम्ही इथून जाऊ नका. मी जे काय बोलेन ते तुमच्या समोरच. ठीक आहे, बोल. माझे सासू सासरे पुन्हा खाली बसले. डोळे वटारून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बोल, तुला काय बोलायचंय. मी तिथेच खाली जमिनीवर बसले. हे बघून माझा भाऊ खुर्चीवरून उठला आणि मला बसण्यासाठी खुर्ची देऊ लागला. नाही दादा, मी इथेच ठीक आहे. माझ्या सासरी नियम आहे की जेव्हा घरातले मोठे खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसतील तेव्हा आम्ही त्यांच्या बरोबरीने नाही तर खाली जमिनीवर बसायचं. माझे सासू सासरे डोळे वटारून रागाने माझ्याकडे पाहू लागले आणि माझे वडील आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. बाबा, आधी मला हे सांगा की यांनी माझ्याबद्दल एवढं सगळं सांगितलं तेव्हा तुम्ही एकदाही त्यांना विचारलं नाहीत की माझ्या मुलीने अशी कोणती चूक केली. वडील आणि भावासोबत माझे सासू सासरेही माझ्याकडे पाहू लागले. ठीक आहे, यांनी सांगितलं नाही आणि तुम्हीही विचारलं नाही. आता मीच सांगते सगळं खरं खरं. तुम्हाला माहीत आहे का हे मला असंस्कारी का म्हणाले? बोल बेटी, काय झालं? बाबा, लग्नाचे फेरे झाल्यानंतर ज्यावेळी मी सासरी आले तेव्हा मला वाटलं की वेल एज्युकेटेड फॅमिली आहे, त्यामुळे हे सगळे आधुनिक विचारांचे असतील. म्हणून मी घरात असताना डोक्यावर पदर घेऊन वावरले नाही. सामान्यपणे वावरत राहिले, जे यांना आवडलं नाही. परंतु ही गोष्ट यांनी मला नीट समजावून प्रेमाने सांगितली नाही. तेव्हाही खूप काही सुनावलं. काय तुझ्या आईने एवढंही नाही शिकवलं की सासरी गेल्यावर डोक्यावरून पदर खाली पडता कामा नये? घरात तू सगळ्यात लहान आहेस, त्यामुळे कायम डोक्यावर पदर घेऊन वावरायचं. तेव्हा मी म्हटलं की दिराला भाऊ आणि सासऱ्यांना बाबा म्हणते, तर त्यांच्यासमोर डोक्यावरून पदर घ्यायची काय गरज? हे ऐकून त्यावेळीही मला खूप काही वाईट ऐकवलं. तुमच्या संस्कारांवर बोट उचललं. मला खूप वाईट वाटलं, परंतु मी पलटून उलट उत्तर दिलं नाही आणि तेव्हापासूनच कधीच डोक्यावरून पदर खाली पडू दिला नाही. राहिला प्रश्न नवऱ्याला नावावरून बोलावण्याचा. मी सुरुवातीला यांना नावावरून बोलवत होते, पण त्यावरून हे माझ्यावर खूप ओरडले. जसं की तुम्हाला आज म्हणाले की तुमची पत्नी तुम्हाला नाव घेऊन बोलवते का, तेव्हा सुद्धा असंच म्हणाले होते की तुझी आई तुझ्या वडिलांना नावानेच बोलवते का. मी त्या दिवसापासूनच यांना नावाने हाक मारायचं बंद केलं. पण तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगते, यांची मुलगी म्हणजे माझी नणंद तिच्या नवऱ्याला सगळ्यांसमोर नावानेच हाक मारते, अरे तुरे करते. तेव्हा हे दोघे हसत राहतात, काहीच बोलत नाहीत. मग काय संस्कार आणि नियम हे फक्त सुनेसाठीच? सुनबाई, हे सगळं काय बोलत आहेस? आई, मला बोलू द्या. तुम्ही ज्यावेळी बोलत होता त्यावेळी मी तुमच्यामध्ये एकही शब्द काढला नाही
आता मला माझी बाजू मांडू देत. तुम्ही मला अडवू नका. सासूबाई तोंड पाडून गप्प बसल्या. आता राहिली गोष्ट यांच्या लेकाच्या कामाची, तर यांचं हे म्हणणं आहे की लग्नानंतर यांचा मुलगा आळशी बनलाय, कामचोर बनलाय. तर हे सरळ सरळ चुकीचं आहे. कारण हे पहिल्यापासूनच कामचोर आहेत. थोडा वेळ दुकानात बसतात आणि उरलेल्या वेळात बाहेर मित्रांसोबत फिरणं, मित्रांसोबत बाहेर पार्टी करणं, रात्री उशिरा घरी येणं आणि सकाळी उशिरा उठणं. आधीपासूनच त्यांना ही सवय आहे. जबरदस्ती याचं बिल माझ्यावर फाडत आहेत. जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर यांचा मुलगा इथेच बसलेला आहे. तुम्ही स्वतःच विचारा. आणि राहिली गोष्ट कमाईची, तर असं असू शकतं की यांच्या मुलाचं दुकानात लक्ष नसणं, बाजारात होत असलेले उतार चढाव, लोकांचं ऑनलाईन आणि मॉलमधून शॉपिंग करणं, या सगळ्याचा परिणाम असू शकतो. मग यासाठी मी जबाबदार कशी झाली? माझा पायगुण कसा अशुभ झाला? हे म्हणतात की तुम्ही आम्हाला फसवले, पण खरं तर ह्यांनीच आपल्याला फसवलंय. लग्नाआधी आपल्याला सांगितलेलं की बिझनेस माझ्या मुलाचा आहे, सगळं तोच सांभाळतो. पण असं काही नाहीये. एक नंबरचा आळशी, बेजबाबदार आणि कामचोर आहे यांचा मुलगा. बास झालं आता, शांत हो. समजलं मला की फक्त तुझी एकटीची चूक नाही. नाही बाबा, आता मी गप्प बसणार नाही. तुम्हाला माझं सगळं ऐकून घ्यावंच लागेल. नाहीतर मी सासरच्या आणि माहेरच्या दोघांच्याही नजरेत वाईट बनेन. मला दोषी ठरवलं जाईल. तेव्हा भाऊ म्हणाला, हो बाबा, दीदी बरोबर बोलते. तिचं सगळं ऐकून घ्या. तिला काय म्हणायचंय ते. बाबा, मी तुमच्याशी किती भांडून बाहेर शिकायला गेले. तुमच्या सगळ्यांचा नकार असतानाही किती मुश्किलीने मी माझं शिक्षण पूर्ण केलं. परंतु इथे आल्यावर सासरचे म्हणाले की नोकरी करायची नाही. तरीही मी काही बोलले नाही. मी हाच विचार केला की आयुष्यभर नोकरीच तर करायची आहे. थोडा वेळ घरच्यांसोबत घालवणं देखील गरजेचं आहे. मग मला सांगा, मी घमंडी कशी? हे सगळे कायम मला म्हणतात की तुझ्यात शिक्षणाची खूप गरमी आहे, तुला तुझ्या शिक्षणाचं खूप घमंड आहे. राहिली गोष्ट यांच्या नातवंडांकडून काम करून घेण्याची, तर एकदा जेवताना मी मोनूला पाणी मागितलं होतं, तर त्यावरूनही यांनी मला खूप ऐकवलं की मी कामचोर आहे. मग मुलांनाही शिकवलं की हिचं काही काम ऐकायचं नाही. तेव्हापासून मी मुलांना एकही काम लावलं नाही. पहिल्यांदा मी जेव्हा पाहिलं की माझी मोठी जाऊ सगळ्यांच्या शेवटी जेवते, तेव्हा जाणून बुजून मी या सगळ्यांसोबत माझं ताट लावलं. तेव्हा माझ्या सासूने ताट बाजूला ठेवलं. म्हणाली, आमच्या घराण्याचा नियम आहे की घरातील सुनांनी सगळ्यांच्या शेवटी जेवायचं. आता तुम्हीच सांगा, असं कोण करतंय? बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे की मी लहानपणापासूनच ह्या असल्या जुन्या विचारांचा किती विरोध केला आहे. पण मी इथे कोणाशी लढले नाही, फक्त माझी बाजू मांडत राहिले. तुम्ही यांना विचारा की मी यांच्या घरातील सगळे नियम, कायदे पाळलेत की नाहीत. ज्या गोष्टीसाठी यांनी नकार दिला ती गोष्ट पुन्हा केली का? यांच्या नजरेत जेव्हा जेव्हा मी चुकले तेव्हा तेव्हा माफी मागितली. जर मग मी असंस्कारी आणि घमंडी कशी झाले, कशी मी बेजबाबदार झाले, आणि ज्या गोष्टीसाठी मी माफी मागितली होती त्या गोष्टी पुन्हा तुमच्या समोर उकरून काढणं म्हणजे यांच्या मनात माझ्याविषयी जो राग आहे, खुन्नस आहे, ती तुमचा अपमान करून यांना बाहेर काढायची होती. आता वडिलांची माझ्याविषयीची नाराजी थोडी कमी झाली होती. ते माझ्या सासू सासऱ्यांना काही विचारणार इतक्यात मी त्यांना थांबवलं. बाबा, तुम्ही थांबा, मला अजूनही काही बोलायचंय. इकडे दरवाजाच्या पाठीमागे उभारलेल्या माझ्या जावेचं रडून रडून खूप वाईट हाल झालं होतं. माहीत नाही, कदाचित तिला तिच्या भूतकाळातील गोष्टी आठवल्या असतील किंवा काहीतरी दुसरे कारण असेल. जावेचं रडणं बघून माझ्या एवढं नक्कीच लक्षात आलं होतं की कदाचित तिच्यासोबतही असंच काहीतरी घडलं असावं. कदाचित माझ्यापेक्षाही जास्त. कारण नेहमी मोठ्या सुनेकडून सासरच्यांची अपेक्षा जास्तच असते. हो बाबा, हे म्हणाले की माझी जाऊ जास्त संस्कारी आहे, तर बरोबरच म्हणाले. ती खरंच संस्कारी आहे, पण हे संस्कार तिच्या आई वडिलांनी दिलेले आहेत. यांनी तर फक्त छळ केलाय तिचा. हे तू काय बोलत आहेस? मी काय छळ केला तिचा? मोठी सुनबाई बाहेर ये. आता तूच सांग की मी तुझा कधी छळ केला, तुला कधी त्रास दिला? जबरदस्तीने ही आमच्यावर खोटारडा आरोप करत आहे.
ती काय बोलणार? तिच्याकडे बघून तर असं वाटत नाही की ती तिचं तोंडही उघडते. आणि छळ म्हणजे फक्त शारीरिकच नसतो, तर मानसिक छळही असतो, जो तुम्ही सगळे करत आलाय. माझं बोलणं ऐकून सासूबाई हैराण झाल्या. तुला काय माहिती आहे आम्ही तिच्याशी कसं वागलो आहे ते? असे किती दिवस झाले तुला इथे येऊन? काल आलेली पोरगी तू, कसं वागायचं ते आम्हाला शिकवतेस? हे बघ, आता तू खूप मोठे आणि चुकीचे आरोप करत आहेस. मी चुकीचा आरोप करत आहे तर तुम्ही सांगा. कधी तुम्ही तिला मन मोकळेपणाने जगू दिलं, बोलू दिलं? तीही या घरातील सदस्य आहे असं कधी तिला वागवलं? कधी म्हणालात का की हे घर तुझंही आहे, तूही आपल्या मनाप्रमाणे राहू शकतेस? तुम्हाला माहित आहे बाबा, कुठल्या कामात जरा उशीर झाला किंवा काही चूक झाली की लगेच म्हणतात, हे घर तुझं आहे, व्यवस्थित काम कर, नीट सांभाळ. आणि कोणती महत्त्वाची गोष्ट असेल तर आपल्या मुलीचा आणि जावयाचा सल्ला घेतात. आम्हीही या घरातीलच आहोत, पण कधीही आम्हाला काहीच विचारत नाहीत. आणि शेवटी तेच होतं जे यांची मुलगी आणि जावई सांगतो. यांच्या लेखी आम्हाला काय वाटते याला काहीच अर्थ नाही. आम्ही दिवसभर कितीही काम केलं तरी कौतुकाचे 2 शब्द तोंडातून निघत नाहीत. आणि जेवायला बसल्यावर कोणतं तरी कारण काढून बघायला येतात आमचं ताट, की आम्ही आमच्यासाठी काही वेगळं तर बनवलं नाही. आम्ही सुनांनी घरात कधी झोपायचं, कधी उठायचं, कधी खायचं, कधी बाहेर जायचं, किती वेळासाठी जायचं, किती दिवसांसाठी माहेरी जायचं, कधी माघारी यायचं, हे सगळं हेच ठरवणार. एवढेच नाही तर आम्ही कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे सुद्धा यांनीच ठरवायचं. आणि आम्ही मुकाट्याने ते सांगतील ते ऐकतो. तरीही आई असंच म्हणतात की मी यांचं ऐकत नाही. त्यांच्यामुळेच हे घर तुटण्यापासून वाचले. सांगा बाबा, कसं? फक्त यांच्यामुळेच हे घर टिकलंय. सुनबाई, तू खूप जास्त बोलत आहेस. बास करा सीमाच्या सासूबाई, बोलू द्या तिला. हीच तर माझ्या मुलीची खासियत आहे. स्वतःची चूक असली की मान्य करते, आणि ज्यावेळी स्वतःची चूक नसते त्यावेळी कोणाच्या बापालाही घाबरत नाही, मग समोर मी असलो तरीही. बाबा, हे तर मी यांनी माझ्यावर लावलेल्या आरोपांचं उत्तर दिलंय, परंतु हे माझ्याशी कसं वागले ते आता सांगते. बास झालं बाळा, राहू दे, शांत हो. आता अजून काही ऐकायचं नाही मला, कारण ऐकून कदाचित मी सहन करू शकणार नाही. ठीक आहे, सगळं सांगत नाही, पण एक गोष्ट सांगते. जेव्हा माझ्या सासूला कळलं की मी बाहेर एकटी राहून शिक्षण पूर्ण केले, तेव्हापासून प्रत्येक वेळी फिरवून फिरवून मला असं बोलतात की लग्नाआधी माझं कुठेतरी बाहेर अफेअर चालू होतं, असं मी मान्य करावं, आणि मग या माझ्या चारित्र्यावर बोट दाखवतील. हे ऐकताच माझ्या वडिलांच्या डोळ्यात रक्त उतरलं. माझी सासूही थोडी बावचळली. कसली लोक आहात तुम्ही? कसले विचार आहेत तुमचे? मी तर विचार केलेला, सुशिक्षित लोक आहेत, मोठं नाव आहे, रुबाब आहे, म्हटल्यावर विचारही चांगले असतील. माझी मुलगी सुखी राहील. परंतु एवढे घाणेरडे विचार आहेत तुमचे हे आधीच माहीत असतं तर मी कधीच माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी लावलं नसतं. तू आत्ताच्या आत्ता चल बेटी इथून. आज तू सगळं बोलली आहेस. तू अजून ह्या घरात राहिलीस तर तुझं खूप वाईट हाल करतील ही लोक, कारण यांना सून नको आहे, कठपुतली हवी आहे जी यांच्या इशाऱ्यावर नाचेल. हो बाबा, बरोबर बोलताय तुम्ही. आता मी काही दिवसांसाठी नाही तर कायमसाठी इथून निघून जाईन. तेवढ्यात मला अचानक खोकला सुरू झाला आणि उलट्या होऊ लागल्या, कदाचित लगातार बोलण्यामुळे आणि रडण्यामुळे. परंतु जेव्हा माझ्या उलट्या थांबल्या नाहीत आणि मी चक्कर येऊन पडले, तेव्हा मला डॉक्टरांकडे नेलं. सासूला हे सुद्धा नाटकच वाटत होतं. तिथे गेल्यावर मला समजलं की मी 6 आठवड्यांची प्रेग्नेंट आहे. खरं खरं सांगते, फक्त माझ्या जावेनं माझं कौतुक केलं, बाकी कोणीही जराही खुश झालं नाही. एवढ्यापर्यंत की माझ्या नवऱ्याचं वागणंही सामान्य होतं. मी दवाखान्यातूनच माहेरी निघून गेले. या सगळ्यात माझ्या सासूने आणि सासऱ्याने एकदाही फोन केला नाही. फक्त जावेनं चोरून एकदा दोनदा फोन केले होते, पण त्यावेळी माझ्या नवऱ्याने माझी साथ दिली. मी माहेरीच एका मुलाला जन्म दिला. माझ्या वडिलांनी आनंदाने माझ्या सासू सासऱ्यांना फोन करून कळवलं की नातू झाला आहे. तरीही कोणी आलं नाही. परंतु माझ्या दिराने काही पैसे माझ्या नवऱ्याच्या अकाउंटवर पाठवले. म्हणाले, बाळासाठी गरजेच्या वस्तू घ्या.
आतापर्यंत तर माहेरी सगळ्यांना कळालं होतं, त्यामुळे ज्यांना मी पसंत नव्हते ते मला टोमणे मारू लागले. एवढं तोंड चालवणारी मुलगी सासरी कसा निभावू लागेल? आईबापांनी लहानपणापासूनच एवढी मोकळीक दिली आहे की आता सासरी जाऊन तोंड चालवत आहे. हे सगळं मला सहन होत नव्हतं, परंतु आईने समजावल्यावर मी शांत झाले. बाळ जेव्हा 3 महिन्यांचं झालं तेव्हा माझा नवरा म्हणाला, चल आता आपल्या घरी जाऊया. बाळाला बघून आईबाबांची सगळी नाराजी दूर होईल. मलाही हे ठीक वाटलं, कारण नेहमी सासू सासरे सुनेसोबत कसेही वागले तरी नातवंडांवर त्यांचा खूप जीव असतो. हाच विचार करून मी सासरी गेले. परंतु तिथे गेल्यावर माझे सासू सासरे माझ्याशी बोलणं तर दूर, परंतु आपल्या नातवालाही उचलून घेतलं नाही. त्यावेळी मला खूप वाईट वाटलं, रडू आलं. आता कशाला आला इथे? खबरदार माझ्या घरात पुन्हा पाय ठेवला तर चालते व्हा इथून. दात खाऊन सासरा म्हणाला. माझ्या नवऱ्याने खूप विनंती केली तरीही त्यांनी काही ऐकून घेतलं नाही. 6 महिन्यांच्या बाळासोबत आम्ही नवरा बायको घरातून बाहेर पडलो. माझा नवरा नोकरी शोधू लागला, परंतु त्यांना कामाचा काही अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळत नव्हती. तेव्हा मी ठरवलं की आता मलाच काहीतरी करावं लागेल. माझं MBA पूर्ण झालं होतं, त्यामुळे आपणच नोकरी शोधावी असं ठरवलं. 2-3 ठिकाणी मुलाखती दिल्या आणि पहिल्यापासूनच हुशार असल्यामुळे मला लगेच नोकरी मिळाली. मग हळूहळू आम्ही स्वतःचं एक घर घेतलं. माझा मुलगा आता 5 वर्षांचा झाला होता. नवऱ्यालाही त्याची जबाबदारी कळली होती. नोकरीच्या पैशातून मी त्यांना एक छोटंसं दुकान काढून दिलं. हळूहळू दुकानही चांगलं चालू लागलं. जवळजवळ 10 वर्षानंतर आम्ही एक चांगलं आयुष्य जगू लागलो. परंतु सासू सासऱ्यांच्या नजरेत अजूनही मी एक संस्कार नसलेली घमंडी सून बनून राहिले, कारण मी सासू सासऱ्यांच्या वागण्याला विरोध केला होता. स्पष्टपणे माझं मत सगळ्यांसमोर मांडलं होतं. खरंच काय चुकलं होतं माझं? मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली? नक्कीच आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.